नमस्कार मंडळी, तर आज आहे आमच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा, म्हणजेच मंडळाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा। तर आमच्याकडे नदी वगैरे नाही, तर ओढ्यामध्ये विसर्जन करावं लागतं आणि आम्ही साध्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतो, म्हणजे लेझिम, फुगडी, भजन वगैरे ह्या पद्धतीनं। बाकी दुसरं डीजे वगैरे काय लावत नाही जास्त करून, तेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर। तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला। जय देव जय पांडुरंगा, हो हरी पांडुरंगा, पंढरीचा महिना वर्णावाची, जय देव जय पांडुरंगा, हो हरी पांडुरंगा। बोलायचं नाही, वाजवायचं गणपती घालवा। बिलकुल काही भाजी भाकरी वाटा कोणतरी, वाटाची कोणतरी भाजी ज्योती कोरसे यांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो।
नाही इकडं लगेच घाम्यातून झालं तासभर झालं मी काहीच मला घाम नाही लगेच 2 मिनिटात घाम तर
राजा 22 टाकशील हे अण्णा अरे संभाजी हे काय आणि मारे संध्याकाळचे वाजले जातात 5:30 आणि एक गली पूर्ण झालेली आहे. आता आपण आलोय दुसऱ्या गलीला. संख्या कुठे रे? फोटो काढ किती अच्छा असं आहे व्हय.
इकडे महिलांचं भजन चालू आहे आणि इकडे मुलांचं लिजिम, इकडे आराम चालू आहे. कसं वाटलं लिजिम खेळून? कसं वाटलं भावा? कसं वाटलं? मला बघून काय वाटतंय? घायला आली पण भारी वाटलं. भारी एक नंबर भावा. लेगमार का नाद आहे का? डीजे पेक्षा भारी. डीजे पेक्षा एक नंबर. संध्याकाळचे वाजलेत बराबर 7. दोन्ही गेली पूर्ण झाल्या. आता आम्ही डायरेक्ट वरती जाणार आणि तिथून रोडनं सरळ. आता आम्ही आलोय चौकात, म्हणजे गावाच्या वरती आमचा हे चौक आहे. तर पूर्ण पहिला खोलगड होतं, आता डांबरीकरण होणार आहे त्यामुळे पूर्ण प्लेन केलंय. गणपती अजून गल्लीतच आहे, मध्ये वरती नाही आला. बाकी पब्लिक आहे ते वरती पूर्णपणे आलंय. पायाचं प्लास्टर माझ्या अजून काढलं नाही, तरी पण मी व्हिडिओ शूट केलाय. त्यासाठी मी आता इथून मला जाणं शक्य नाही पूर्ण रस्ता, त्यासाठी मी मागवली गाडी. रात्रीचे वाजले 7:30 आणि आता आम्ही वरती पूर्ण गावाच्या आलेलो आहे. तरी पण लेझिम वगैरे खेळतायत पाठीमागं इकडे, आणि महिला फुगडी घालतात. तर आता इथून रोडनं मित्राला बोललो बाईक घेऊन ये, कारण मला एवढं चालता नाही येणार. नॉर्मली गलीतून वगैरे मी बनवलाय, त्यामुळं रस्ता थोडा लांब आहे. म्हणजे 1 किलोमीटर आहे अंतर. म्हणलो गाडी घेऊन ये, गाडीनं जाऊया. ये भरत तुझ्याकडे घे. अरे इकडे 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 आणि जरा पुढे सरक की. हा होता आमच्या मंडळाच्या गणपतीचा बाप्पाचा विसर्जन सोहळा. तर विसर्जन झाल्यानंतर दही भात हा वाटतातच आणि एकदम भारी लागतो, भरपूर खावासा वाटतो. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर साध्या आणि सोप्या पद्धतीनं आमचा विसर्जन सोहळा होता. लिजिम खेळत खेळत
बायकांनी झिम्मा फुगडी भजन खेळत हा विसर्जन सोहळा आम्ही पार पाडलेला आहे. जास्त म्हणजे डीजे वगैरे नाही की फटाके वगैरे जास्त आम्ही वापरलेले नाहीत. नॉर्मल साध्या पद्धतीनं म्हणजे जुन्या पद्धतीनं आणि भारी वाटलं एकदम की आजकालच्या डीजेच्या जमान्यात असं कोण करायला बघत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये दमदार व्हिडिओमध्ये. तो पण ह्या व्हिडिओचा घेतो निरोप टाटा बाबा आणि धन्यवाद.